नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दुपार या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 दुपार या पाठाचा अध्ययन करणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये लेखकाने दुपारच्या वातावरणाचं मनोहर असे वर्णन केलेले आहे। आतापर्यंत आपण शेतामध्ये दुपारचं वर्णन पाहिलं की शेतकऱ्या म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दुपारचं वर्णन आपण पाहिल्यानंतर पशु पक्षी जंगली प्राणी यांच्या जीवनामध्ये दुपारचं वर्णन पाहताना आपण पाहिलं की लेखक सांगतात की दुपारने सुद्धा जणू काही त्याचं रुद्र रूप धारण करून सगळ्यांना सांगत आहे की माझ्याकडे जर पाहिलं तर तुमचे डोळे मी फोडून टाकेल किंवा तुम्ही माझ्या उघड्या डोळ्यांनी तुम्ही माझ्याकडे पाहू शकणार नाहीत। आणि सगळ्यांना सकाळपासून जे काही त्यांनी दिवसभरामध्ये कष्ट केलेलं असतं तर ह्या कष्टापासून त्यांना थोडी विश्रांती घेण्याचं जणू काही दुपार त्यांना आव्हान करत असतं किंवा त्यांना त्यांच्या दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी जणू काही दुपार त्यांना थोडी विश्रांती घ्या असं विनंतीच करत असतं। आता लेखक पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये दुपारचं कशा रीतीने वर्णन करणार आहेत हे आपण पाठाच्या पुढील परिच्छेदांमध्येच जाणून घेऊया। पाठाच्या पुढील भागात लेखक म्हणतात की खेडोपाडी गाव सुस्तावलेली असतात। शेतावरनं गेलेल्या घरातल्या बायका सगळी घरकाम करून 2 घटका जरा डोळे मिटूया म्हणून विसावलेले असतात आणि घराच्या दरवाजावर टांगलेल्या पिंजऱ्यातला पोपट देखील छानपैकी पेंगत असतो। या सगळ्यांची काही क्षणाची विश्रांती असते दुपार, परत ताजतवान होण्याकरता कार्यरत असते ती। आता बघा इथे लेखक आपल्याला सांगत आहेत की जसे गावाकडे शेतकरी सकाळपासून शेतामध्ये कष्ट करून तो थकलेला असतो आणि या थकलेल्या अवस्थेत त्याला विश्रांतीची गरज असते आणि दुपार त्याला आता सुचवत असते की आता बस झालं, थोडी विश्रांती घे। त्याचप्रमाणे पशु पक्षी हे सुद्धा सकाळपासून आपल्या अन्नाच्या शोधामध्ये त्यांची भटकंती चालू असते, पण आता या भटकंतीमधून ते सुद्धा विसावा कधी घेतात, जेव्हा दुपार होते तेव्हाच। मग लेखक सांगतात की खेडोपाडी सुद्धा जर गावी पाहिलं आपण तर सगळे सुस्तावलेले असतात। शेतावर ज्या बायका स्त्रिया काम करायला जात नाहीत ते दिवसभर घरी काय करतात, सकाळी उठल्यापासून घरातील भरपूर कामं त्यांना करावी लागतात आणि मग ह्या दिवसभरातील कामातून कुठेतरी त्यांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून 2 घटका जरा डोळे मिटून ते विसावलेले असतात। विसावणे म्हणजेच विश्रांती घेणे। आणि मग घराच्या दरवाजावरती सुद्धा घराच्या दरवाजावरती एखाद्या पिंजऱ्यामध्ये पोपट असतो, तो सुद्धा छानपैकी दुपारच्या वेळेला पेंगत असतो। आणि या सगळ्यांना जसं काही दुपार काय सांगत आहे की आता काहीतरी तुम्ही विश्रांती करा काही क्षण, म्हणजे पुन्हा तुम्ही ताजेतवान होणार आणि पुढचे कार्य करण्यासाठी पुन्हा तुम्ही नव्या उमेदीने नवी जोशाने तयार होणार। दुपार होते एखाद्या शहरात। आता बघा आतापर्यंत लेखकाने गावातील शेतकऱ्याचं पशु पक्ष्यांचं वर्णन केलेलं आहे। आता शहरामध्ये दुपार कशी असते त्याचं वर्णन लेखक इथे करत आहेत। दुपार होते एखाद्या शहरात नाही तर महानगरीत काबाड कष्ट करून दमलेला कोणी गाडीवान आपलीच हातगडी थोड्याशा सावलीत लावून आत्तापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळाली, पण एखादी आणखी चांगली वर्दी येईल का या विवंचनेत थोडा पहुडलेला असतो आणि कोणी शेठ तेवढ्यात त्याला उठ रे करून उठवतोही। आता बघा इथे लेखक काय सांगत आहेत की मोठ्या मोठ्या शहरामध्ये, नगरामध्ये, महानगरामध्ये आता आपण बघतो बहुतेक कष्टकरी लोक असतात जे काय करतात, त्यांचं हातावरती पोट असतं, म्हणजे जेवढे काम करणार
तेवढेच त्यांना पैसे मिळणार आणि मग त्या पैशांवरती ते आपले 2 वेळचे पोटाची खळगी भरत असतात. मग असे काबाड कष्ट करणारे जे काही श्रमिक वर्ग असतात त्यापैकीच असतात हातगाडीवर काम करणारी माणसं. मग आता बघा दिवसभर सकाळी उठल्यापासून आता ही लोक जे असतात ना हातगाडीवर कामं करणारी किंवा रिक्षा, टॅक्सी असे छोटे मोठे वाहनं चालवणारी जी काही लोक असतात ना ती काय करतात, भल्या पाटे उठतात आणि कामाला लागतात. मग आता बघा इथे सुद्धा लेखकाने असेच हातगाडीवर कष्ट करणारे, काबाड कष्ट करणारे जे श्रमिक माणसं असतात त्यांचं वर्णन करताना सांगतात की काबाड कष्ट करून दमलेले कोणी गाडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीमध्ये लावतात. जेव्हा दुपार होते बघा, मग खूप प्रखर ऊन पडलेलं असतं आणि ह्या उष्णतेमध्ये त्यांना खूप थकवा सुद्धा आलेला असतं. सकाळपासून खूप काम केलेलं असतं त्यांनी आणि मग एखादी सावली बघून ते लोक काय करतात, आपली हातगाडी तिथे लावतात आणि सकाळपासून किती कमाई झालेली आहे हे पाहतात. बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी जर कमाई झाली तरी त्यांना असं वाटत असतं की आणखी चांगली वर्दी येईल का, वर्दी येणार म्हणजे भाडे मिळेल का त्यांना. मग या विवंचनेत म्हणजे ह्या विचारामध्ये ते थोडा वेळ त्या गाडी झाडला सावलीमध्ये लावून थोडेसे ते पहुडलेले असतात. पहुडणे म्हणजे झोपायचं पण नाही. आपण झोपतो कधी डोळे मिटवून आपण जेव्हा झोपतो, पण आपण असे डोळे उघडे ठेवून थोडंसं जे काही विश्रांती घेण्यासाठी आपण आडवे होतो त्याला आपण म्हणतो पहुडलेले. मग त्या विचारांमध्ये मग्न असून थोडे ते पहुडलेले असतात आणि अशा वेळेतच कोणीतरी एखादा शेठ येतो आणि तेवढ्यात उठ रे करून त्यांना उठवतात. आणि ते सुद्धा जे हे कष्टकरी वर्ग असतात, हातगाडीवर काम करणारे किंवा गाडीवर काम करणारे लोक असतात, ते कितीही थकलेले असू दे, कितीही ऊन असू दे, पण एखादं भाडं आलं, एखादं वर्दी आली किंवा एखादा शेट आला तर ते लोक कंटाळा करत नाही. तात्काळ ते भाडं ते स्वीकारतात. थोडी लांबवरची वर्दी मिळालेली असते. बघा आता कारण की का दुपारच्या वेळेवरती त्यांना थोडे लांबचं भाडं मिळालेलं असतं आणि जेवढं लांबचं भाडं असणार तेवढी त्यांची कमाई सुद्धा जास्त असणार. थोडी लांबवरची वर्दी मिळालेली असते. त्यानेही फारशी घासाघीस न करता हमाली कबूल केलेली असते. बघा आता घासाघीस करणे म्हणजे बघा एखाद्या वेळेस आपल्याला काही गोष्ट विकत घ्यायची असते तर आपण काय करतो, त्याचा भाव कमी जास्त करत असतो. म्हणजे बघा एक कोण असतात, ग्राहक असतात आणि एक विक्रेते असतात. आता विक्रेतेला काय वाटतं की आपली वस्तू जी असेल ना ती विकून आपल्याला जास्त फायदा व्हावा किंवा जास्त नफा व्हावा आणि जे ग्राहक असतात त्यांना असं वाटतं की आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये ती गोष्ट खरेदी करता यावी. मग हे विक्रेते आणि ग्राहकांमध्ये जो काही भावावरना किमतीवरना जे काही संवाद होते, जी काही कमी जास्त करण्याची जी काही चर्चा होते त्यालाच आपण घासाघीस असे म्हणतो. मग बघा हे जे काही कष्टकरी वर्ग असतो त्यांना दुपारी त्यांना लांबचं भाडं मिळालेलं असतं, वर्दी मिळाली असते म्हणून ते जास्त घासाघीस करत नाहीत आणि जी काही त्यांना हमाली मिळाली असते ती कबुली करतात. आणि तो कपाळावरती उपरणं बांधून तातडीने गाडी ओढायला दुपारचा आळस क्षणात बाजूला सारून तयार झालेला असतो. आता बघा सकाळी लवकर उठून भरपूर काम केलेलं असतं, भरपूर कष्ट केलेला असतो, पण चांगली वर्दी मिळालेली असते, भाडं लांबचं असतं आणि हमाली म्हणजे त्याला त्याचा मोबदला किंवा त्याचे पैसे सुद्धा त्यांना चांगला मिळणार असतो. म्हणून दुपारचा तो आळस क्षणामध्ये बाजूला टाकतो आणि कामाला सज्ज होतो. नागपूरच्या नाही तर अमरावतीच्या नाहीतर लखनौच्या वा कानपूरच्या तळपत्या उन्हात जरा कुठं डुलकी काढू विसाव म्हणणाऱ्या सायकल रिक्षावाल्यांना कोणी लांबची वर्दी दिलेली असते आणि घाम पुसत निघतात बिचारे रात्रीची पोटाची खळगी भरण्याकरता भर दुपारी सायकल मारत. आता बघा काही ठिकाणी आपण जर पाहिलो तर वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या नगरांमध्ये असे वेगवेगळे वाहनं असतात ज्याच्यावरती हे श्रमिक वर्ग किंवा कष्टकरी वर्ग आपले पोट भरत असतात. आता जर आपण बघा मुंबईसारख्या शहरामध्ये पाहिलं तर असे रिक्षा असतात, टॅक्सी असतात. काही ठिकाणी बघा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हातगाडी सुद्धा असते. तर काही ठिकाणी काय सांगितलेलं आहे लेखकांनी की सायकल रिक्षा असते. मग कुठे असते तर नागपूरला किंवा अमरावतीला किंवा लखनौ किंवा कानपूरला. आता बघा इथे नागपूर, अमरावती, लखनौ आणि कानपूर ह्या शहरांमधील जर तापमान आपण पाहिलं तर अत्यंत उच्चांक गाठलेला असतो तिथे. म्हणजे तिथे उष्णता फार
असते. आणि अशा ह्या वातावरणामध्ये कुठेतरी दुपारच्या वेळेस थोडं आराम करू, थोडी डुलकी काढू, थोडी विश्रांती घेऊ, थोडा विसावा घेऊ म्हणून सायकल रिक्षावाले थोडा आराम करायला बसलेले असतात. पण अशा वेळेतच जेव्हा नागपूर किंवा अमरावती, तर लेखक म्हणतात तिकडचं वातावरण तर खूप त्रासदायक असतं उन्हाळ्यामध्ये किंवा दुपारचं आपण म्हणूया. दुपारचं जे वातावरण असतं गरमीचं, उष्णतेचं, तर अत्यंत तापमान वाढलेलं असतं. पण त्याही पेक्षा लखनौ आणि कानपूरचं जर आपण वातावरण पाहिलं तर ते अधिक उष्ण असतं. तिथे एवढी उष्णता असते की दुपारच्या वेळेस घराच्या बाहेर पडणं अत्यंत कठीण असतं. आणि अशा वेळेस सायकल रिक्षावाले जे असतात भर उन्हामध्ये कष्ट करत असतात. मग असे हे सायकल रिक्षावाल्यांना जर कोणी लांबची वर्दी दिलेली असेल तर ते लोक काय करतात, घाम पुसत त्या वर्दीला, त्या भाड्याला ते नकार देत नाहीत. तर ते उपरणं बांधून त्या उपरण्याने घाम पुसत निघालेले असतात. कारण की त्यांना काय करायचं असतं, रात्रीची पोटाची खळगी भरायची असते. म्हणजे त्यांना 2 वेळेचं अन्न फार मुश्किलीने मिळत असतं आणि त्यांना रात्रीच्या जेवणाची काळजी असते की पोटभर त्यांना अन्न मिळावं, त्यांच्या कुटुंबातील लोकांचे रात्रीचं पोट भरावे. म्हणून ह्या 2 वेळेचं अन्न मिळण्यासाठी ही काही त्यांची धावपळ असते, त्यांचं हे कष्ट असतात. मग अशी ही रात्रीची पोटाची खळगी भरण्याकरता भर दुपारी सुद्धा ते सायकलवरती पेंडल मारत आपल्या त्या भाड्याला किंवा मग त्या वर्दीला घेऊन जातात. दुपार सलाम करते या गाडीवानांना अन ही सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्यांना. आणि बघा हे सगळे त्यांचं मेहनत, त्यांचे सगळं कष्ट कोण पाहत असतं, जणू काही दुपार ह्या सर्व कष्टकऱ्यांचं, ह्या सगळ्या मेहनत करणाऱ्या श्रमिकांचं ते दुपार सगळं पाहत असते, त्यांचं कष्ट. आणि ह्या कष्टकऱ्यांना दुपार जणू काही सलाम करत असते. आणि सायकल ओढणाऱ्या, हातगाडी ओढणाऱ्या, अशा अनेक वाहन ओढणाऱ्या श्रमिक वर्गांना, कष्टकऱ्यांना दुपार जणू काही वंदनच करत असते. लेखक पुढे सांगतात की कोणत्याशा कारखान्यात पहाटे आलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. आता बघा लेखक आपल्याला असेच दिवस रात्र मेहनत करणाऱ्या श्रमिकांबद्दल सांगत आहेत. सुरुवातीला आपल्याला लेखकाने शेतकऱ्याबद्दल सांगितलं, नंतर असे वाहन चालकांबद्दल सांगितले जे ते त्या कष्ट करून आपले पोट भरत असतात, 2 वेळेचं अन्न त्यांना मिळत असतं. आता कारखान्यामध्ये जे कामगार दिवस रात्र मेहनत करत असतात त्यांचं वर्णन पुढील परिच्छेदामध्ये लेखक करत आहेत. काय सांगत आहेत लेखक आपल्याला की कोणत्या तरी एखाद्या कारखान्यामध्ये पहाटे आलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. आता बघा आपण बघतो की बहुतेक ठिकाणी कामाच्या वेगवेगळ्या पाळ्या असतात की सकाळची पाळी, दुपारची पाळी, रात्रीची पाळी, अशा काही ठिकाणी 2 पाळ्या असतात, काही ठिकाणी 3 पाळ्या असतात. मग अशाच कारखान्यामध्ये काम करणारे जे कामगार असतात त्यांची सकाळची ती पाळी संपलेली असते. सकाळी भल्या पहाटे ते आलेले असतात आणि दुपारी त्यांचं ती ड्युटी संपते. मग अशा वेळेस जेव्हा त्या कामगारांची पहिली सकाळची पाळी संपलेली असतात मग ते लोक काय करतात, हात धुवून हातातल्या रिकामा डबा सावरत लोकल नाहीतर बस पकडण्यासाठी डोळ्यावर आलेली झापड दूर सारण्याचा प्रयत्न करत धावत पळत घराच्या ओढीने निघालेले असतात हे श्रमिक. आता बघा एकीकडे लेखक आपल्याला काय सांगत आहेत की असे काही श्रमिक असतात ते सकाळी भल्या पहाटे कामावरती रुजू झालेले असतात आणि दुपारी जेव्हा त्यांची ती पाळी संपते तेव्हा जो काही घरून डबा आणलेला असतो तो रिकामा डबा घेऊन ते आपल्या घरी पोचण्यासाठी ज्या वाहनांचा उपयोग ते करत असतात, कोणी बसने प्रवास करत असतात, कोणी ट्रेनने किंवा लोकलने प्रवास करत असतात. आणि अशा वेळी भल्या पहाटे उठलेले असताना त्यांच्या डोळ्यावरती झोपेची झापड आलेली असते. पण घरी लवकर पोहोचण्याच्या त्या ओढीने ते डोळ्यांवरची ती झापड दूर सावरून बस किंवा लोकल पकडण्याचा प्रयत्न करत असतात. एकीकडे ह्या श्रमिकांचं, सकाळच्या पाळीच्या श्रमिकांचं वर्णन लेखकाने केलेलं आहे, तर दुसरीकडे बघा लेखक काय सांगत आहेत, आणि त्याच वेळी दुपारपासून रात्रीपर्यंत अव्याहत काम करण्याकरता आलेले असतात त्यांचे साथीदार. बघा आता सकाळची पाळी संपून दुपारची पाळी सुरू होणार असते आणि बघा सकाळची पाळी संपून जे श्रमिक घरी गेलेले असतात तर त्यांचेच दुसरे साथीदार दुपारची पाळीवरती रुजू होण्यासाठी त्या कारखान्यामध्ये आलेले असतात. आणि अशा रीतीने सकाळपासून तर दुपारपर्यंत आणि दुपारपासून तर रात्रीपर्यंत
अव्याहत म्हणजे न थांबता काम करण्याकरता आलेले त्यांचे जे साथीदार असतात ना, ते मग त्या कारखान्यामध्ये त्या कामावरती त्या दुसऱ्या पाळीला रुजू होतात. धडधडणारं ते अवाढव्य मशीन थांबवायचं नसतं आणि ही सगळी कार्यशीलता कौतुकाने पाहत असते दुपार आणि कार्यरत राहण्याचा आशीर्वादही देत असते त्यांना. मग बघा, ज्या ते कारखान्यांमध्ये जे काही मशीन असतात, मोठे मोठे मशीन, आणि त्या मशीनवरती काम करणारे जे कामगार असतात, ते कामगार त्यांची पाळी संपवून जात असतात आणि दुसरे कामगार तिथे ते काम कंटिन्यू करायला येत असतात, पण ते मशीन थांबवायचं नसतं. आणि अशा रीतीने सकाळपासून जे मशीन कार्यरत असतं त्या मशीनच्या कार्यावरती दुसरे कामगार येऊन कार्य रुजू करत असतात. आणि ह्या सगळ्याची कार्यशीलता कोण पाहत असतं कौतुकाने? दुपार. आणि हे दुपार त्या श्रमिकांना, त्या कामगारांना काम करण्याचा आशीर्वाद जणू काही देत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत पाठाच्या या भागामध्ये आपण पाहिलं की शहरामध्ये, महानगरामध्ये, उपनगरामध्ये जे श्रमिक, जे कष्टकरी, जे कामगार दिवस रात्र अहोरात्र जे कष्ट करत असतात, त्यांच्या कष्टाचं जणू काही हा दुपार साक्षी बनत असतो आणि त्यांना नवीन जोम्याने, नवीन उत्साहाने काम करण्यासाठी प्रेरणा व आशीर्वाद हा दुपार जणू काही देतच असतो. पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये लेखक आपल्याला दुपारचे कसे सुंदर चित्रण करणार आहेत हे आपण अभ्यासणार आहोत, परंतु पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.